हालेलुया. प्रत्येकदा शब्द दिवसाबद्दल प्रभूला धन्यवाद. त्याने आपल्याला ही कृपा दिली की आपण सर्वजण देवाच्या विसाव्यामध्ये येऊ शकतो. आमेन. आणि म्हणून देव महान आहे आणि त्याची दया रोज आपल्यावर नवीन होत असते. आणि त्या जिवंत परमेश्वराला मी धन्यवाद देतो. परत एकदा पिता पुत्र पवित्र आपल्याला टाळ्या. आज आपण थोडक्यात देवाचं वचन बघू आणि त्याच्यानंतर आपण प्रभू भोजमध्ये जाऊ. म्हणून वेळेत आपण सगळ्या गोष्टी समाप्त करू. हालेलुया. बघू आज परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनाबद्दल काय आहे. दोन शब्द प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, परत एकदा स्वतःला तुझ्या चरणाजवळ पायाजवळ झुकवतो देवा. हो प्रभूजी, आम्ही परमेश्वर चांगले असे मुळीच नाही. आमच्यामध्ये कमतरता आणि उणिवा आहे देवा. पण देवा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणी येतो, कारण आम्ही तुझ्यापासून काही लपवू शकत नाही परमेश्वरा. प्रभूजी, आमची इच्छा आहे की तू आज आमच्याशी बोलावं. हो प्रभू, तुझ्या वचनाचा प्रकाश आमच्यावर तू पाडावा, की जेणेकरून दे बाप्पा आमच्या जीवनामध्ये असलेला प्रत्येक अंधकार दूर होईल आणि तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाशमान होऊ असं होऊ दे परमेश्वरा. तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आज आम्हाला प्रकाशित कर परमेश्वरा. आमचे मार्ग प्रकाशित कर, आमचं जीवन प्रकाशित कर आणि आम्हाला प्रकाशमान कर की आमचा प्रकाश जर अंगावर पडेल अशा रीतीने प्रभू आमचं जीवन तयार कर दे बाप्पा. माझ्या देवा, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. मी घटावं तूच वाढावा, तुलाच महिमा मिळावी. तुझ्या गौरवाला मी उन्ह पडू नये, इतपत योग्यता मला तू दे आणि तुझं गौरव करून घे. धन्यवाद राजा येशू, तुझ्या पवित्र आत्म्याने करून चालव आणि ते स्वर्गीय प्रकाशन दे. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणत आहे. हालेलुया. काही खेळ असे असतात प्रियांनो की ते खेळ खेळत असताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला समजूनही द्यावं लागत की आपल्याला कोणती चाल चालायची. कळते का तुम्हाला? आता खो खो आहे, कबड्डी आहे, हे तुम्ही खेळलेले आहात. कबड्डी खेळताना तुम्हाला माहिती आहे की कोणी एंट्री केली, तो कसा आहे, त्याची ताकद काय, हे सगळं आपल्याला माहिती असतं. खो खो खेळताना आपल्याला माहिती कोण किती वेगाने पळतो, कोण कशा रीतीने हे करतो. पण काही खेळ असे असतात की ज्याच्यामध्ये समोरचा स्पर्धक नेमका त्याचे डोकं काय चालतंय हेच कळत नाही. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये एक खेळ आहे बुद्धिबळ. काय म्हणतात? बुद्धिबळ. तुम्हाला माहिती का नाही मला नाही माहिती, पण बुद्धिबळ असा खेळ आहे की समोरचा व्यक्ती कोणती चाल देणार आहे हे तुम्हाला माहिती राहत नाही आणि मी कोणती चाल देणार आहे हे त्याला माहिती राहत नाही. म्हणून ज्यावेळेस मी खेळत असतो ना तेव्हा मला समोरच्या व्यक्तीचा विचार करावा लागतो, माझा नाही, की मला कोणती चाल द्यायची आहे याच्यापेक्षा समोरचा कोणती देईल या अनुषंगाने मला खेळावं लागतं. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, पण सैतान तुम्हाला कसा फसवू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. हालेलुया. बऱ्याचदा आत्मिक जीवनामध्ये मनुष्य ह्यासाठी पापात पडतो किंवा परीक्षेत पडतो की तो सैतानाची डावपेच नाही ओळखत. समजते तुम्हाला? आपली समज, आपला विश्वास, आपली धार्मिकता ही आपल्यापर्यंत बरोबर आहे, पण तुम्हाला माहितीये सैतान एवढा धूर्त आहे की तो त्याचं एकच लक्ष आहे की तुम्हाला हरवावं. त्याचं एकच लक्ष आहे की तुम्हाला पापात आणि परीक्षेत पाडावं. अडचण काय माहिती का? बायबल सुद्धा म्हणतं, देवाचं वचन, तुम्ही सैतानाचे डावपेच ओळखा. वचनात काय लिहिलंय? सैतानाचे डावपेच. हालेलुया. तो साधा नाही खेळत, तो काय करतो? डावपेच करतो. बोला, काय करतो? कुस्ती करताना सुद्धा काय असतात? डावपेच. कुस्ती करण्यासाठी ताकदीपेक्षा डावपेच महत्वाचे आहे. हालेलुया. जर एखादा शरीराने कमजोर जरी असला, कमजोर म्हणण्यापेक्षा बारीक जरी असला आणि समोरचा पैलवान जरी ताकदवान असला ना, पण जर याच्याकडे डावपेच आहे तर तो त्याला पाडू शकतो. हालेलुया. कारण कुस्ती करण्यासाठी ताकदीपेक्षा डावपेचाची गरज आहे. आमेन. सैतानाला माहितीये की तुम्ही बलवान आहात, सैतानाला माहिती की तुम्ही सामर्थ्य आहात, सैतानाला माहिती की तुमच्याकडे अधिकार आहे. या सगळ्या गोष्टी सैतान जाणून आहे, भले तुम्हाला नाही माहिती. हालेलुया. आपण कोण आहोत हे आपल्याला नाही माहिती, पण सैतानाला चांगलं माहिती आहे. हालेलुया. म्हणून तो तुम्हाला आणि मला हरवताना, पाडताना डावपेच करतो. बोला, काय करतो? त्याला वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पडले पाहिजे, पापात पडले पाहिजे, परीक्षेत पडले पाहिजे, देवाच्या मार्गापासून दूर गेले पाहिजे. म्हणून नीट लक्ष द्या, बायबल देवाचं वचन म्हणतं, सैतानाचे डावपेच ओळखा. हालेलुया.
आज आपण देवाच्या वचनातून असंच एक उदाहरण पाहणार आहोत आणि दुसरं कोणाचं नाही तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं पाहू. आमेन. की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जे झालं ना, बऱ्याचदा सैतानाची इच्छा आहे की ते आपल्या बाबतीत सुद्धा व्हावं किंवा तो करू इच्छितो, तो प्रयत्न करतो. एक वचन वाचू आपण, चला. मत्तई कृष्णवर्तमान, मत्तई कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय. मत्तई कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय. आणि तुम्हाला माहिती आहे या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताची परीक्षा आहे. बोला काय आहे? कोणी घेतली? सैतानाने. बोला कोणी घेतली? किती प्रश्न केले? किती किती? 3 का 4? हा बोला किती? बोला किती? आपण डाऊट आहे. सोपं आहे ते उत्तर, इतकं कठीण नाहीये. कितीदा परीक्षा पाहिली? 3दा. बोला कितीदा? 3दा. हालेलुया. देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये ना खात्री असली पाहिजे. बोला काय असली पाहिजे? नाही तर तुम्ही सैतानाला हरवू शकत नाही. कारण सैतानाला येशू ख्रिस्ताने कशाद्वारे हरवलं? येशूने कशाद्वारे हरवलं? वचनाद्वारे. आणि वचनाबद्दल येशूला काय होती? खात्री होती. हालेलुया. असं लिहिलेलं आहे, असा शास्त्रलेख आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता, जेव्हा तुम्ही सैतानाची बंधनं तोडता, सैतानाला हरवतात ना, तर तुमच्यामध्ये देवाच्या वचनाविषयी काय असली पाहिजे? खात्री. की जे आहे लिहिलेलं, हालेलुया, हे लिहिलेलं आहे तर माझ्या जीवनामध्ये होणार आहे याच्याबद्दल खात्री असू द्या. आमेन. तर 3दा परीक्षा पाहिली सैतानाने येशूची. तर त्याच्यातलं एक उदाहरण आपण पाहणार आहोत. मत्तई कृष्णवर्तमान 4था अध्याय वचन 5 पासून पुढे वाचा. 5. मग सैतानाने येशूला पवित्र नगरीत कुठं? मंदिराच्या नाही, कुठल्या शिरोभागी? मंदिराच्या. बोला कोणत्या? कशावर उभं केलं? मंदिराच्या. हालेलुया. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला सैतान परीक्षा पाहण्यासाठी कुठे घेऊन गेला? कोणत्या शहरात घेऊन गेला? यरूशलेम. बोला कोणते शहर? आणि यरूशलेम कशी नगरी म्हणून ओळखली जायची? पवित्र. नीट लक्ष द्या. आता यरूशलेम ही पवित्र नगरी का ओळखली जायची? कशामुळे? मोठ्याने बोला. मंदिरामुळे. बोला कशामुळे? कारण यरूशलेम मध्ये देवाचं काय होतं? मंदिर होतं. नीट लक्ष द्या. सैतानाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहायची होती ना, तर सैतान त्याला चुकीच्या जागेवर नाही घेऊन गेला. हालेलुया. दाऊदच्या अड्ड्यावर नाही घेऊन गेला, त्याला यरीहो मध्ये नाही घेऊन गेला, त्याला पापी नगरीमध्ये नाही घेऊन गेला. सैतान येशूची परीक्षा पाहण्यासाठी त्याला कुठे घेऊन गेला? पवित्र नगरी. बोला कोणती नगरी? कारण सैतानाला माहिती होतं येशू चुकीच्या ठिकाणी येणार, येशू चुकीच्या ठिकाणी जाणार नाही. मग याला मी कुठे घेऊन जाईल? पवित्र नगरी. बोला कोणती नगरी? लक्ष द्या. सैतान सुद्धा परीक्षेत पाडण्यासाठी धार्मिकतेचा आव आणतो. सैतान सुद्धा त्याला माहिती की ही गोष्ट हा व्यक्ती करणार नाही, इथं हा व्यक्ती येणार नाही. जर तुम्ही व्यभिचार करायला जाणार नाही तर व्यभिचार तो तुमच्यापर्यंत घेऊन येईल. समजतं मी काय सांगतोय? तुम्ही व्यभिचार करण्याच्या जागेवर नाही जाणार तर सैतान काय करतो? व्यभिचाराला तुमच्यापर्यंत घेऊन येतो. त्याचं म्हणणं आहे काहीही करून तुम्ही पापात पडावं. हालेलुया. कारण सैतानाला माहिती चुकीच्या जागेवर तुम्ही जाणार. कारण आता आपण कोणाचे आहोत? बोला आपण कोणाचे आहोत? देवाचे. हालेलुया. हे सैतानाला माहिती होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्यासाठी सैतान त्याला कोणत्या जागेवर घेऊन गेला? पवित्र जागेवर. बोला कोणत्या जागेवर? जी यरूशलेम आहे, जी पवित्र नगरी आहे. बरं ठीक आहे. पवित्र नगरी ही कशामुळे पवित्र आहे? तिथल्या मंदिरामुळे. जे मंदिर कोणी बांधलं? मंदिर कोणी बांधलेलं होतं? यरूशलेमेचं शलोमोन राजाने. बोला कोणी? त्या शलोमोन राजाने जे मंदिर बांधलेलं होतं त्याच्यामुळे यरूशलेम ह्या नगरीला पवित्र नगरी म्हटलं गेलं. हालेलुया. आणि मग नुसता यरूशलेमेत नाही घेऊन गेला, नुसता मंदिरात नाही घेऊन गेला, पण बायबल म्हणतं, परत एकदा वाचा तेच वचन. मंदिरात नाही उभं केलं. कुठं उभं केलं? शिरोभागी. मंदिराच्या शिरोभागी. शिरोभाग कशाला म्हणतात? जो वरचा कळस असतो. हालेलुया.
मंदिराच्या सगळ्यात उंच भाग जो वरचा कळस असतो, टॉप पोस्ट, तुम्हाला माहितीये तिथं प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने काय केलं? काय केलं? परत वाचा ते वचन. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले. बोला, काय केले? कुठं उभं केलं? मंदिराच्या. लक्षात घ्या, उभं राहण्याची जागा तुमच्या आणि माझ्यासाठी मंदिरावर आहे का मंदिरामध्ये आहे? नीट लक्ष द्या. तुम्ही आणि मी मंदिराच्या वर उभे राहतो का मंदिराच्या आतमध्ये उभे राहतो? पण प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने कुठं उभं केलं? मंदिराच्या आत का मंदिराच्या वर? मंदिराच्या. लक्षात घ्या, यरूशलेम पवित्र नगरी होती का? कारण शलोमोनाचं मंदिर त्या ठिकाणी होतं आणि इस्रायल लोक, सगळे लोक, यहुदी लोक हे यरूशलेमच्या मंदिराला पवित्र मानायचे. बोला, काय मानायचे? आणि त्या पवित्र मंदिराच्या टोकावर कोणाला उभं केलं? बोला, कोणाला उभं केलं? नीट लक्ष द्या. जर तुमच्या आणि माझ्यासारखा साधारण व्यक्ती यरूशलेमच्या टोकाच्या मंदिराच्या टोकावर जाऊन उभा राहिला असता, लोकांनी मारून टाकलं असतं. कोणीच उभा राहणार नाही, कारण त्या लोकांना माहिती होतं आपली ती योग्यता नाही. आपण मंदिराच्या टॉप मोस्ट भागावर उभं राहू शकत नाही. एवढंच काय, मंदिराच्या आतमध्ये सुद्धा वेदीजवळ जाण्याचा अधिकार फक्त याचकाचा होता. याचकच जाऊ शकत होता. तो बी वर्षातून एकदा, जो परम पवित्र स्थानामध्ये प्रवेश करायचा. विचार करा, ज्या मंदिरामध्ये परम पवित्र स्थानामध्ये याजक वर्षातून एकचदा जाऊ शकत होता, त्या मंदिराच्या शिरोभागी सैतानाने कोणाला नेऊन उभं केलं? येशूला. बोला, कोणाला नेऊन उभं केलं? का बरं? तुम्हाला माहितीये? कारण सैतानाला माहिती होतं याची योग्यता हीच आहे. हालेलुया. येशूची योग्यता. वचन वाचू आपण. चला, मत्तेय शुभवर्तमान 12वा अध्याय. मत्तेय शुभवर्तमान 12वा अध्याय वचन 6 वाचा. येशू म्हणतो, तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मंदिरापेक्षा थोर कोणी एक या ठिकाणी आहे. हालेलुया. यरूशलेमच्या मंदिराला तुम्ही पवित्र म्हणतात, थोर म्हणतात, त्याच्यापेक्षा थोर तुमच्यामध्ये आहे. तो कोण होता? तो कोण होता? ही त्याची जागा आहे. आमेन. येशू ख्रिस्ताची जागा मंदिरात नाही, मंदिराच्या वर आहे. हालेलुया. हालेलुया. तो टॉप मोस्ट आहे, तो सर्वात उच्च आहे, थोर आहे, मंदिरापेक्षा अधिक महत्व त्याला आहे. मग सैतानाला माहिती होतं याची जागा कुठं आहे? मंदिरात नाही, मंदिराच्या वर. हालेलुया. बघा बघा बघा. म्हणून बायबल म्हणतं सैतानाचे डावपेच ओळखा. आमेन. इथपर्यंत सगळं बरोबर होतं, म्हणून येशू त्याच्या बरोबर होता. ऐकते का? समजते का तुम्हाला? येशू त्याचं काय ऐकत होता? चल बरोबर मंदिराच्या टोकावर जाऊ. येशूला माहित होतं जागा बरोबर आहे, माझं ठिकाण बरोबर आहे. तोपर्यंत येशू त्याच्या म्हणण्याप्रमाणे तिथं गेला. लक्षात घ्या, नाही तर येशू चुकीच्या पद्धतीने गेला नसता, चुकीच्या जागेवर गेला नसता, अशुद्ध ठिकाणी प्रवेश गेला नसता. पण त्याला माहिती होतं हीच माझी जागा आहे. त्याला माहिती होतं हेच माझं ठिकाण आहे. तुमच्या जागेला सैतान ओळखतो. हालेलुया. तुमच्या जागेला सैतान ओळखतो की तुमची प्रभूमध्ये जागा काय आहे, तुमचं प्रभूमध्ये पद काय आहे, देव तुम्हाला कोणत्या नजरेने पाहतोय, परमेश्वर तुमच्याकडून कोणती अपेक्षा करतोय, देवाच्या नजरेमध्ये तुमचं स्थान काय आहे हे सैतान चांगलं जाणून आहे. म्हणून तो तुम्हाला तुमची जागाच ठेवतो. हालेलुया. तुमच्या जागेच्या बाहेर तो तुम्हाला घेऊन जाणार नाही, कारण तुम्ही स्वतः पण जाणार नाही. आमेन. पण परीक्षा तिथून सुरू झाली की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या जागेवर जाऊन उभा राहिला. आमेन. बायबल असं म्हणतं प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने मंदिराच्या शिरोभागीने उभं केलं. आता पुढे वाचा. मला दया पाहिजे. मग सैतानाने त्याला परत त्या वचनात 4व्या अध्यायात. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले. शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक. काय म्हटलं बघा, नीट लक्ष द्या. त्याच्या जागेवर त्याला उभं केलं येशू ख्रिस्ताला आणि म्हटलं तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक. काय कर? खाली उडी टाक. हालेलुया. अहो, जो येशू ख्रिस्त मेलेल्यांना जिवंत करतो, ज्या येशू ख्रिस्ताला त्याला माहिती होतं सैतानाला हा देवाचा पुत्र आहे, त्याला माहिती होतं हा चमत्कार करू शकतो, त्याला माहिती होतं की मरण याचं काही बिघडवू शकत नाही. या सगळ्या गोष्टी सैतान चालवलं. तुम्हाला माहितीये येशू ख्रिस्ताने उडी मारून मरावं ही सैतानाची चाल नव्हती, पण येशूने त्याची जागा सोडावी ही त्याची चाल होती.
हालेलुया. जी जागा प्रभू येशू ख्रिस्ताची आहे ना, जी मंदिराच्या शिरोभागी आहे, सर्वात उच्च आहे, जगामध्ये सर्वोच्च नाव हे केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. सर्वात उंच ठिकाण किंवा सर्वोच्च जागा ही केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. आणि सैतान त्याला म्हणतो इथून खाली उडी, म्हणजे तुझी जागा सोड. बोला, तुझी जागा सोड. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताने तिथपर्यंत त्याचं ऐकलं. हा, चल तू तिथं घेऊन चालतो ना, चल काय करू बघू. येशू ख्रिस्त तिथपर्यंत गेला, पण जिथं सैतानाने सांगितलं इथून खाली उडी टाक, आणि तू पुढे काय म्हणतो, वाचा वाचा पटकन. कारण असा शास्त्रलेख आहे, कारण असा शास्त्रलेख आहे, आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. लक्षात घ्या, सैतान म्हणत होता तू वरून खाली उडी टाक, देवदूत येऊन तुला झेलून धरतील, तुला परत संधी भेटेल. हालेलुया. पण येशूने म्हटलं नाही, मी देवाची परीक्षा पाहणार, मी माझी जागा सोडणार नाही, मी खाली पडणार. तुम्ही पडावं ही देवाची इच्छा नाही, तर तुम्ही पडू नये ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला ज्या जागेवर ठेवलेला आहे, परमेश्वराने तुम्हाला जी सेवा दिलेली आहे, जी जबाबदारी प्रभूने तुम्हाला दिलेली आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, सैतानाला माहिती आहे तुमची जागा चर्चमध्ये काय आहे, सैतानाला माहिती आहे तुमची जागा मंडळीमध्ये काय आहे, सैतानाला माहिती आहे तुमची जागा देवाच्या नजरेमध्ये काय आहे, आणि सैतान तुम्हाला देवाच्या नजरेतून पाडू इच्छितो. हालेलुया. तो अशा परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये ठेवून येईल की तुम्हाला वाटेल की मी स्वतः उडी मारून द्यावी, तुम्हाला वाटेल ही जागा मी स्वतः सोडावी, तुम्हाला वाटेल मला नको ही सेवा, मला नको हे काम, मला नाही करायचं, मी वैतागलेलो आहे. लक्षात घ्या, सैतानाचे डावपेच ओळखा, कारण सैतान तुम्हाला उडी मारायला भाग पाडेल. हालेलुया. हालेलुया. त्याचे कारण बरोबर असतील, तो बरोबर सांगतो, आपल्याला वचनाचा हवाला देतो की देवदूत येतील आणि तुला झेलून धरतील. पण प्रवेश काय म्हणतो, तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू असं लिहिलेलं आहे. आमेन. जरी देव पडल्यानंतर पण उठवू शकतो, पडल्यानंतर पण झेलू शकतो, पण लक्षात घ्या, संधी प्रत्येकाला भेटत नाही, संधी प्रत्येकाला भेटत. बलाम एकदा चुकला, जो देवाचा दास संदेशला होता, पण परमेश्वराने त्याला परत संधी दिली नाही. बायबल असं म्हणतं ना, बलामाच्या बाबतीमध्ये परमेश्वर नाराज होता आणि म्हणून इस्रायल लोकांच्याच हाताने बलाम गेला. लक्षात घ्या, देवाने त्याला वाचवलं. राहाब वेश्याची होती ना, ती वेश्या असून तिने आयुष्यभर पाप केलेलं होतं, पण शेवटच्या क्षणी इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना तिने वाचवण्यासाठी मदत केली. बायबल असं म्हणतं, ती वेश्या असून सुद्धा तिचा वंश इस्रायल लोकांसोबत मोठा झाला. हालेलुया. परमेश्वराने तिच्या वंशाला त्या ठिकाणी उंच केलं, परमेश्वराने त्यांना सोडलं नाही. नीट लक्ष द्या, देवाने जर तुम्हाला उच्च स्थान दिलेलं आहे, परमेश्वराने जर तुम्हाला निवडलेलं आहे, देवाने तुम्हाला अभिषिक्त केलेला आहे, परमेश्वराने जर तुम्हाला सेवेसाठी उभं केलेलं आहे, हाती पायी ती सेवा गमवू नका, हाती पायी जागा सोडू नका, हाती पायी वरून खाली उडी मारू नका, कारण शक्य नाही. लक्षात घ्या, तुम्ही सांगू शकत नाही की परत एकदा पुनर्स्थापित होईल. मला विश्वास आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या, सोडलेली सेवा आणि पडलेली सेवा देव परत उभं नाही करत. नीट लक्ष द्या, परत सांगतोय, सोडलेली सेवा आणि पाडलेली सेवा परमेश्वर परत उभी नाही करत. का? कारण सोडलेली पण तुम्हीच असते आणि पाडलेली पण तुम्हीच असते. पडलेल्या मनुष्याला प्रभू उभा करेल. एखादा व्यक्ती पापात पडला, त्याला कदाचित संधी मिळेल, पण लक्षात घ्या, जर सेवकाने संधी सोडली तर त्याला परत रिटेक भेटत नाही, कधीच नाही. बायबलमध्ये कुठंच नाहीये, कुठंच नाही परमेश्वराच्या वचनात. ज्याने सेवा नाकारली, देवाने लगेच त्याचा राजीनामा स्वीकारून घेतला. काय स्वीकारला? ऍप्लिकेशन लवकर नाही स्वीकारलं जात, पण राजीनामा लवकर स्वीकारला जातो, कारण एक जागा रिकामी होऊन जाते. लक्षात घ्या, देव ईर्ष्यावान आहे. बोला, देव काय आहे? ज्या दिवशी प्रभूने तुम्हाला सेवेसाठी निवडले ना, देवाने काहीतरी पाहून निवडलेलं आहे. आमेन. देवाने काहीतरी विचार करून निवडलेला आहे, देवाने काहीतरी जबाबदारी निश्चित करून तुम्हाला निवडलेला आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाण राहत नाही, लक्षात घ्या, जर तुम्ही सेवा सोडली, तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला, तुम्ही त्या ठिकाणी
परमेश्वराच्या विरोधात गेले, परमेश्वर तुमच्या रावण्या करणार, परमेश्वर तुमचा आग्रह करणार, परमेश्वर तुमच्या मागे फिरणार नाही. देव सोडून देतो. हा, परमेश्वर लेट गो करतो, सोडून देतो. यहुदा इस्कारियोतला संधी होती प्रेषित म्हणून घेण्याची, पण तो प्रेषित म्हणून नाही जगला, येशू ख्रिस्ताला विकणारा म्हणून ओळखला गेला. हालेलुया. यहुदा इस्कारियोतला संधी भेटली का? यहुदा इस्कारियोतला संधी भेटली का? नाही भेटली. तो त्याच्या पापातच गेला. का? कारण त्याने त्या उत्तम गोष्टी नाकारल्या, त्याने त्या उत्तम गोष्टी धिक्कारल्या, त्याची जागा त्याने सोडली. 30 रुपयासाठी त्याने पापात उडी मारली, लक्षात घ्या. आणि म्हणून परमेश्वराने त्याला परत संधी दिली नाही. तुमची जागा जी आहे तो सैतान जाणून आहे, आणि सैतानाची इच्छा आहे एका काहीतरी गोष्टीसाठी आपली जागा सोड. म्हणून मी तुम्हाला पहिले सुरुवातीला सांगितलं, तुम्ही पापाच्या ठिकाणी नाही जाणार ना, सैतान पापाला तुमच्यापर्यंत घेऊन येईल. हालेलुया. हा, मी ख्रिस्ती झालो, आता मी दारूच्या अड्ड्यावर जात नाही, पण दारू तर तुमच्यापर्यंत येऊ शकते ना. तुम्ही दारूच्या अड्ड्यावर नाही जाणार कारण तुम्ही ख्रिस्ती आहात, लोक बघतील तुम्हाला, पण दारू तर तुमच्यापर्यंत आणू शकतो ना तो. तुम्ही व्यभिचार करायला वेश्येकडे नाही जाणार, पण तिला तर तो तुमच्याकडे आणू शकतो ना. लक्षात घ्या, पापापर्यंत तुम्ही नाही जाणार, पण पाप तर तुमच्यापर्यंत येऊ शकतं ना. सैतान देवाच्या लेकरांना, देवाच्या दासांना फसवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो. हालेलुया. त्याला माहितीये तुम्ही ते तुमची जागा सोडणार नाही, पण तुम्हाला कसं खाली पाडायचं हे तो विचार करून आहे. तुमच्याच जागेवर येऊन तो तुम्हाला पापात पाडेल. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, सैतानाचे डावपेच ओळखा. कारण देवाची इच्छा नाही. एक वचन वाचू आपण, सुंदर वचन आहे. पहिले करिन्थियाचा 10वा अध्याय. पहिले करिन्थियाचा 10वा अध्याय वचन 12 वाचा. म्हणून आपण उभे आहोत, असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळा. आमेन. बरं, देवाचं वचन काय म्हणतं? पडू नये म्हणून. मग प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला पडू देईल का? वरून खाली पडू देईल का? कारण वचन काय म्हणतं? पडू नये म्हणून. तुम्ही पडू द्यावं ही देवाची इच्छा नाही, पण पडू नये म्हणून सांभाळावं ही देवाची इच्छा. आमेन. आणि सैतानाची इच्छा आहे पडू दे, काय होणार? पडू दे, तुला परत संधी भेटेल, पडू दे. मी माझ्या डोळ्यांनी असे सेवक पाहिलेले आहेत प्रियांनो. देवाने दिलेला अभिषेक, देवाने दिलेलं दान राजकारणापायी गमवून टाकलं. कशासाठी? राजकारणात घुसून गेले. राजकारणामध्ये गेले आणि 5 वर्ष भोगले, पैसे कमवले, प्रतिष्ठा कमवली, आणि मग लोकांच्या शिव्या पण खाल्ल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आता 5 वर्षानंतर कुत्र पण मत देणार नाही, आणि त्याच्यानंतर आता परत कोण आठवला? आणि मग आता देवाकडे मागताय, देवा जी सेवा मी सोडली होती ती परत, जे दान मी सोडलं होतं ते मला परत नाही. देव म्हणतो पडूच का बरं दिलं? हालेलुया. देव म्हणतो तू स्वतःला पडू का दिलं? देवाची परीक्षा का पाहिली? लक्षात घ्या, एकदा खाली पडला परमेश्वर परत उचलणार नाही. माझा परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. आमेन. जर राजकारणासाठी तुम्ही स्वतः देवाने दिलेल्या दानाला जर तुच्छ लेखत असाल तर परमेश्वर तुमचा उपयोग करू शकत नाही. जगातल्या राज्यासाठी देवाच्या राज्याला तुच्छ लेखू नका. आमेन. देवाचं वचन म्हणतं तुमचं राज्य या जगाचं, तुमचं राज्य ह्या जगाचं नाही. हे राज्य मिळवण्यासाठी प्रयत्नच करू नका. आमेन. आमेन. आमच्या पुण्याकडं ते दिलीप दादा आहेत ना सोदक, खूप पैशावाला माणूस आहे, प्रतिष्ठित माणूस आहे, लोकांना मदत करणारा माणूस आहे. आमदार येतो त्याच्याकडे, तू इलेक्शनला उभा राहा. सरपंच येतो त्याच्याकडे, तू इलेक्शनला उभा राहा. इतर पुढारी येतात त्याच्याकडे, तू इलेक्शनला उभा राहा. तो व्यक्ती म्हणतो नाही, मी उभा राहणार नाही, कारण देवाने मला उभं केलेलं आहे. मी कशाला दुसऱ्याद्वारे उभं राहू? हालेलुया. मला ते राज्यच नकोय. ज्यावेळेस मागे एकदा खूप लोकांनी त्याला आग्रह केला, मला एकदा ते बोलले, सर काय करू? नुसते मला सांगताय बिनविरोध निवडून देतो म्हणे सरपंच म्हणून, तुम्ही उभे राहा. त्यांना म्हटलं चुकून सुद्धा उभे राहू नका. ज्या दिवशी तुम्ही उभे राहा त्या दिवशी परमेश्वर तुम्हाला सोडेल. लक्षात घ्या. कारण जे देवाने दिलेलं आहे ना, 5 वर्षामध्ये लोक म्हणतील याने 2 नंबरने कमवलेलं आहे. हालेलुया. जे तुम्ही कष्टाने कमवलेलं आहे, जे देवाने तुम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ना, 5 वर्ष निवडणुकीनंतर तेच लोक म्हणतील याने कसे कमवले.
2 नंबरने कमवले. आता सत्ता उपभोगली ना, या 5 वर्षात त्यांनी कमवून घेतलं, केलं. देवाचं गौरव त्या ठिकाणी राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, व्यर्थ भानगडीत पडू नका. आमेन. तुमची जागा सोडू. मी तुम्हाला सांगतो, देवाने तुम्हाला स्वर्गीय अधिकार देऊन ठेवलेला आहे. बोला, कोणता अधिकार? जगातल्या अधिकाराकडे का लक्ष देता? इथं आज मुख्यमंत्र्याची जागा त्याच्या हातात नाहीये, पंतप्रधानाची जागा त्याच्या हातात नाहीये, आणि तुम्ही कशाला ती जागा शोधत फिरताय? मला एक सांगा, देवाने फिक्स जागा देऊन ठेवलेली तुम्हाला. आमेन. परमेश्वराने तुम्हाला आणि मला फिक्स जागा ठेवली. कुठं? बोला, कुठं? कुठला अधिकार देऊन ठेवलेला आहे? तुम स्वर्ग के अधिकारी होंगे. आमेन. कुठले अधिकारी? आणि आपल्याला कुठले अधिकारी व्हायचंय? जगातले. मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे, मला ही जागा पाहिजे. मी सांगतो, ही सगळी जागा सोडा, ती जागा सोडू नका. आमेन. ही जागा सुटली तरी चालेल, पण ती जागा सुटायला नको, कारण माझ्या परमेश्वराने काहीतरी बघून तुमच्याकडे त्या ठिकाणी ती जागा सोपवली आहे. आमेन. म्हणून त्या ठिकाणी पौल म्हणतो, ज्यांना वाटतं, परत एकदा वाचा ते वचन खरीद करस पत्र. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. आमेन. स्वतःला पडू देऊ, स्वतःच्या चुकीमुळे पण आणि दुसऱ्याला पण पाडू देऊ नका. हालेलुया. लक्षात घ्या, स्वतःला सांभाळायचं. आमेन. की मी पडणार नाही आणि दुसऱ्याला पण मला पाडू देणार नाही, ही जबाबदारी ठेवायची. आमेन. कारण परमेश्वराने तुम्हाला एका योग्य जागेवर ठेवलेला आहे. हालेलुया. म्हणून आपली जागा ओळखा, देवाने दिलेलं दान ओळखा, देवाची कृपा ओळखा. लहानशा पापांसाठी, क्षणिक सुखासाठी देवाचे अधिकार गमवू नका. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्ती लोकांनो, सैतानाला माहिती हे लोक पापापर्यंत जाऊ नाही शकणार आता, तर पाप यांच्यापर्यंत घेऊन या. म्हणून बऱ्याचदा पाप आपल्यापर्यंत येतं, सजून येतं, तयारी करून येतं, मोहात पाडण्यासाठी येतं, परीक्षेत पाडण्यासाठी येतं. कारण आता आपण बदललो, आपण धार्मिक झालो, आपण ख्रिस्ती झालो, म्हणून आपण स्वतः तिथं जाणार नाहीये. हालेलुया. अनेक विश्वासी लोक ज्यांनी दारू सोडलेली होती परत प्यायला लागले. कसे काय? दारूच्या अड्ड्यावर नाही गेले, दारू त्यांच्यापर्यंत आली. समजतंय का? लोक तिथं पाहतील तुला पिताना, तिथं नको जाऊ, मी तुला कुठं आणून देतो? घरी. बोला, कुठं आणून देतो? घरी. तुम्हाला माहिती, तू व्यभिचार करायला तिकडे जाणार नाही, व्यभिचाराला तुझ्या जवळ आणून देतो. स्वतःहून या, उपभोग करा, पापात पडा आणि व्यभिचार करा. लक्षात घ्या, हे सैतानाचे डावपेच आहे. हालेलुया. आणि त्याचे डावपेच ओळखण्याचा प्रयत्न करा. प्रियांनो, एक महान सेवा, एक महान जबाबदारी, एक महान पद, एक महान जागा परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेली आहे. आमेन. आणि हे सैतान सांगून आहे, म्हणून तो तुमच्या जागेवर येऊनच तुमची परीक्षा पाहिजे. हालेलुया. माझा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, अरे सैताना दूर हो, कारण वचनात असं लिहिलेलं आहे, तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू. अनेक लोकांना असं वाटतं, दावीद पापात पडला तरी देवाने त्याच्यावर दया केली. तो दावीद होता, तुम्ही दावीद नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो दावीद होता, तुम्ही दावीद नाहीये. हे दावीदाच्या बाबतीत घडलं. तुम्ही दावीद आहेत का? नाही. सोडून द्या विषय. ते दावीदाच्याच बाबतीत घडलं, ती दुसऱ्याच्या बाबतीत घडणार पण नाही. हालेलुया. परमेश्वराने त्याला संधी दिली, तुम्हाला भेटणार नाही, कारण तुमचं नाव दावीद नाही. तो देवाला आवडणारा होता, तो देवाच्या मनाप्रमाणे वागणारा होता. देवाने त्याला फटके दिले, शिक्षा दिली, सहन करण्याची तयारी होती. तुम्हाला सांगतो, देवाने त्याच्याकडे ऑप्शन ठेवलं, बोल आता तुला काय करू, चुकला तर आहे तू, आता काय करू? तो म्हणतो, तुला पटेल ते कर, मी तयार आहे भोगण्यासाठी, मी तयार. हा होता दावीद. लक्षात घ्या, चुकला, पाप केलं तरी सुद्धा त्याला कळलं ना, त्यावेळेस सगळं सर्वस्व द्यायला तयार होऊन गेला, सगळं सोडायला तयार होऊन गेला, सगळं भोगायला तयार होऊन गेला. तो दावीद होता. मी तुम्हाला सांगतो, म्हणून व्यभिचाराच्या पापात पडला तरी देवाने त्याची पुनर्स्थापना केली. तुम्ही दावीद नाहीये म्हणून काही हौस करू नका व्यभिचार करण्याची. हालेलुया. म्हणून हौस करू नका पापात पडण्याची. पुनर्स्थापना होईल असं सांगता येणार नाही. परत एकदा प्रभू उभं करेल असं सांगता येणार नाही. लक्षात घ्या, जुन्या कराराच्या सेवेपेक्षा नवीन कराराची सेवा जी आहे अधिक पवित्र आहे. आमेन. पापाला तिथे जागा भेटली पण इथं भेटणार नाही.
नाही, कारण त्या ठिकाणी फक्त बकऱ्यांचे रक्त सांडलं जात होतं, त्या ठिकाणी फक्त प्राण्यांचं रक्त सांडलं जात होतं. पण नवीन कराराची सेवा यासाठी श्रेष्ठ आहे, कारण या ठिकाणी देवाच्या एकुलत्या एका पुत्राचं रक्त सांडलं गेलेलं आहे. हालेलुया. ते बकऱ्यांचं मोल होतं म्हणून देवाने क्षमा केली, हे त्याच्या पुत्राचं मोल आहे, क्षमा होणार नाही. लक्षात घ्या, देवाच्या रक्ताला त्या ठिकाणी बिघडवू नका, देवाच्या रक्ताच्या विरोधात पाप करू नका. आज ज्या प्रभू भोज मध्ये तुम्ही आणि मी जाणार आहोत ना, नुसतं तोंडवरून वर करून ही भाकर खाऊ नका आणि हा द्राक्षरस पिऊ नका. जर तुम्हाला त्याच्या योग्य वागता येत असेल तर त्याला हात लावा. खाणं दूरची गोष्ट आहे, हात सुद्धा तेव्हा लावा. हालेलुया. कारण येशूच्या शरीराला स्पर्श करणं याच्यासाठी पण योग्यता लागते, त्याच्या रक्ताला स्पर्श करणं याच्यासाठी सुद्धा योग्यता लागते. आमेन. हालेलुया. समजते का मी काय सांगतो? येशूच्या शरीराला उतरवण्यासाठी रोमन सैनिकांची मदत नाही घेतली देवाने. तर बायबल असं म्हणतं, अरिमथाईचा योसेफ जो होता, जो देवाचं भय बाळगणारा होता, देवाने त्याला संधी दिली की येशूचं मेलेलं प्रेत खाली उतरव. हालेलुया. आयल्या गैऱ्याच्या कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला नाही ठेवण्यात आलं. एक देवाचं भय बाळगणारा व्यक्ती होता, ज्याने एक कोरी कबर ठेवलेली होती, त्याच्या कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवण्यात आलं. मेल्यानंतर सुद्धा त्याच्या शरीराला कोणालाही स्पर्श नाही करता आला. हालेलुया. कोणीही येऊन येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी वधस्तंभावरून नाही उतरवलं. लक्षात घ्या, कारण तो पवित्र आहे. आमेन. त्याच्या शरीराला सुद्धा तुम्ही कशाही रीतीने स्पर्श करू शकत नाही आणि त्याच्या रक्ताला सुद्धा कशाही रीतीने स्पर्श करू शकत नाही. खाण्या आणि पिण्याचं तर दूरची गोष्ट आहे. चुकीच्या पद्धतीने जर प्रभू भोज घ्या तर मी सांगतो, बायबल सांगतं करिंथरास पत्र 11वा अध्याय की अनेक लोक जे चुकीच्या पद्धतीने घेत आहेत ते आज वाचा. चला करिंथरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय. करिंथरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 27 वचनापासून. अयोग्य प्रकारे जो कोणी ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो येशूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. माणसाने काय करावे? बोला काय करावे? आत्मपरीक्षण, स्वतःचं परीक्षण करा, स्वतःला तपासा, स्वतः काय पापामध्ये आहे ते बघा. याची त्याची चूक काढू नका की हा पापा ते तरी कसा घेतो, तो पापा ते तरी कसा घेतो. बायबल म्हणतं दुसऱ्याचं नाही, आत्मपरीक्षण करा. हालेलुया. स्वतःला पडताळा, स्वतःला तपासा की काय मी ह्या मेजामध्ये जाण्याच्या योग्य आहे का, काय मी या शरीराला हात लावण्याच्या योग्य आहे का, या रक्ताला पिण्याच्या योग्य आहे का. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? नीट लक्ष द्या. प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त आहे का? आहे का? मग मला एक सांगा, मला रक्ताची गरज आहे, संदेश बद्दल चालेल का न तपासता? चालेल का? बरं माझ्या रक्ताचा रंग कोणता आहे? लाल. त्यांच्या रक्ताचा कोणता आहे? तरी कोणाचं पण रक्त चालत नाही. तर त्याच्यासाठी डॉक्टर काय तपासतात? रक्तगट. बोला काय तपासतात? प्रत्येकाच्या शरीरातलं रक्त वेगळं असतं. हालेलुया. ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह हे रक्तगट आहे. प्रत्येकाचं वेगळं आहे. मग मला जर रक्ताची गरज आहे, माझा रक्तगट एबी पॉझिटिव्ह आहे, तर मला कोणतं लागेल? एबी पॉझिटिव्ह. दुसरं चालणार? ए पॉझिटिव्ह वाल्याला कोणतं लागेल? ए पॉझिटिव्ह. दुसरं चालणार नाही, कारण ते रक्त काय झालं पाहिजे? एकमेकांशी मॅच, जुळलं पाहिजे. मला काय झालं पाहिजे? जुळलं पाहिजे. येशूचं रक्त कसं आहे? अशुद्ध का पवित्र? बोला अशुद्ध का पवित्र? ज्यावेळेस पवित्र रक्त तुम्ही पितात या प्रभू भोजच्या माध्यमातून आणि तुमच्या शरीरामध्ये ते जातं, आणि जर तुमच्या शरीरातला स्वभाव, तुमचं रक्तातले गुण जर अशुद्ध असतील, पापी असतील, ते पवित्र आणि तुमचं अशुद्ध जुळेल का एकमेकांशी? जुळेल का? प्रभू भोज विधी हा पश्चातापासाठी नाहीये. प्रभू भोज हा विधी जो आहे ना, तो नवीन प्रभू मध्ये येण्यासाठी नाहीये. प्रभू भोज हा विधी येशूशी संबंध जोडून ठेवण्यासाठी आहे. आमेन. आपला नातं तुटू नये याच्यासाठी हा विधी आहे. ते रक्त तुमच्यामध्ये जावं, त्याने तुमच्यामध्ये शिरावं, तुमच्याशी एक व्हावं, यासाठी हा विधी आहे. आमेन. हालेलुया. जर तुमच्या ठाई पाप अजून सुद्धा असेल, व्यभिचार अजून सुद्धा असेल, व्यसन अजून सुद्धा असेल, चुकून सुद्धा या भाकरीला हात लावू नका आणि या रक्ताला पिऊ नका, नाही तर मराल. वचनात लिहिलेलं आहे. वाचा ते वचन, पुढे वाचा. आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे.
व त्या प्याल्यातून प्यावे. माझ्या देवाच्या प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपल्यावर काय ओढून घेतो? दंड. बोला, काय ओढून घेतो? म्हणजे शिक्षा ओढून घेतो. आशीर्वादित नाही होणार तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने घेतलं तर. काय होईल? दंड भेटेल. काय भेटेल? शिक्षा भेटेल. पुढे वाचा. हा, बायबल काय म्हणतं? चुकीच्या पद्धतीने प्रभुभोज घेतात म्हणून तुमच्यामध्ये पुष्कळ जण कसे आहेत? दुर्बळ, अशक्त आहेत. पुढे काय आहे? आजारी पडण्याचं म्हणजे आजारी फक्त तुम्ही वातावरणामुळे नाही पडत, फक्त मच्छरमुळे नाही पडत, खाण्यापिण्यामुळे नाही पडत, सैतानामुळे नाही पडत. तर बायबल म्हणतं चुकीच्या पद्धतीने प्रभुभोज घेतला तरी काय पडाल? तरी काय पडाल? म्हणजे रक्ताने तुम्हाला बरं केलं पाहिजे, त्या रक्तामुळे तुम्ही काय पडताय? कारण काय? तुमच्या रक्तामध्ये दोष आहे. आपल्या रक्तामध्ये दोष, आपण पापामध्ये जगतोय म्हणून हे रक्त आपल्याला आशीर्वादित नाही करत, उलट आपल्याला काय करतं? ते मॅचच होत नाही ना. ते पवित्र आहे. आमेन. ते काय आहे? पवित्र आहे. बायबल म्हणतं म्हणून तुमच्यातले बरेच जण दुर्बळ आहेत आणि आजारी आहेत. पुढे काय म्हटलंय? आणि बरेच जण काय आहेत? निद्रेत. म्हणजे काय माहिती तुम्हाला? दुसऱ्या ट्रान्सलेशन मध्ये वाचा, मेलेले आहे. काय आहे? मेलेले आहे. बरेच मरून गेले असं म्हणतं देवाचं वचन. वय नसताना मरून गेले, काही कारण नसताना मरून गेले, पूर्ण म्हातारे झालेले नव्हते तरी मरून गेले. कारण बायबल म्हणतो चुकीच्या पद्धतीने प्रभुभोज घेतला. सोपं नाहीये, लक्षात घ्या. तोंडवर करून खाऊन पिऊ नका, लक्षात घ्या. जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाही, पश्चाताप करत नाही, पाप सोडत नाही, याला हात सुद्धा लावू नका. कारण हे पवित्र आहे. तुमचं मला नाही माहिती, पण हे आहे. आमेन. येशूचं शरीर पवित्र आहे, येशूचं रक्त पवित्र आहे, म्हणून घेणाऱ्याने स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आमेन. बायबल म्हणतो अयोग्य प्रकारे घ्याल, आजारी पडाल, दुर्बळ व्हाल, काही निद्रेत आहेत, मरून गेलेले, मराल. मरायची इच्छा असेल तर चुकीच्या पद्धतीने घ्या. मरायची इच्छा असेल तर पश्चाताप न करता घ्या. मरायची इच्छा असेल, पाप पण करताय आणि प्रभुभोज पण घेताय, घ्या. मराल 100%. वचन म्हणतं, हे वचनात लिहिलेलं आहे. आणि देव त्याच्या वचनाच्या विरोधात जात नाही. अनेक लोक म्हणतात माझी तयारी नाही, मी आता घेणार नाही कारण मी पापी आहे. मर पापातच, पश्चाताप नको करू. देवाची इच्छा आहे का तू पापातच जगावं असं? काही लोकांना फार मोठे पण वाटतं, मी नाही घेतलं प्रभुभोज का? कारण मी कसा आहे? पापी. ते तर देवाला पण माहिती तू पापी आहे. मग पापातच मरशील का? मग काय कर? पश्चाताप कर आणि पाप सोडून दे. बोला, पाप तू ज्या वेळेस पश्चाताप करत नाही, पाप सोडायची तयारी ठेवत नाही, याचा अर्थ मला पापातच जगायचंय असा त्याचा अर्थ होतो. हालेलुया. प्रभुभोज ते लोक नाही घेत ज्यांना पाप सोडायची इच्छा नाहीये. प्रभुभोज ते लोक नाकारतात ज्यांना त्या पापातच जगण्याची इच्छा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ज्याला वाटतं ना येशूचं शरीर आणि त्याचं रक्त माझ्यामध्ये असावं, कारण जीवन कशात आहे? त्याच्या शरीरामध्ये. आमेन. चला एक वचन वाचा, योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय. योहान सुवर्तमान 6वा अध्याय 53 वचनापासून पुढे वाचा. मग येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये काय नाहीये? जीवन. हे आपण का खातो आणि पितो? कारण आपल्यामध्ये काय यावं? जीवन. मला काय यावं? हे जीवन नाही. कोणतं जीवन? सार्वकालिक जीवन. बोला, कोणतं जीवन? जे कोणामध्ये होतं? येशूमध्ये. बोला, कोणामध्ये होतं? जेव्हा तुम्ही त्याचं शरीर आणि त्याचं रक्त घेतात ना, त्याच्यातलं जीवन कोणामध्ये येतं? आपल्यामध्ये. बोला, कोणामध्ये येतं? हालेलुया. पुढे वाचा, पुढे वाचा. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. अयोग्य प्रकारे घ्याल, मरण प्राप्त होईल. योग्य प्रकारे घ्याल, जीवन प्राप्त होईल. हालेलुया. कळतंय का?
जर चुकीच्या पद्धतीने घेतलं तर काय भेटेल? मरण. तुला काय भेटेल? हा. आणि जर योग्य पद्धतीने घेतलं तर काय भेटेल? जीवन. बोला सार्वकालिक जीवन. बोला आमेन. हे आहे याच्यातलं बरोबर. आमेन. कारण याच्यामध्येच जीवन आहे. हालेलुया. म्हणून तो प्रभू भोज मी घेतला पाहिजे. पण कसा घेतला पाहिजे? योग्य प्रकारे. आमेन. कसा घेतला पाहिजे? आत्मपरीक्षण करून, स्वतःला परीक्षा करून, स्वतःला चाचपून, स्वतःला बघून की काय माझ्या जीवनामध्ये अशुद्धता तर नाही ना, पाप तर नाही ना, एखादा व्यभिचार तर नाही ना, काही व्यसन तर नाही ना, खोटारड्या गोष्टी नाही, काही चुकीचे विचार नाही, निंदा नाही, माझ्या भावाबद्दल द्वेष नाही. सगळ्या गोष्टी काढून टाका. मन स्वच्छ करा. आमेन. स्वभाव स्वच्छ करा. कारण त्याच्याशिवाय हे रक्त तुमच्याशी मॅच होणार आणि हे शरीर तुमच्याशी मॅच होणार नाही. उलट त्याचा त्रास होईल. लक्षात घ्या. बायबल म्हणतो म्हणून तुमच्यातले अनेक लोक आजारी आहेत, दुर्बळ आहेत आणि निद्रित आहेत, म्हणजे मेलेले आहेत. लक्षात घ्या. मरायचं असेल चुकीच्या पद्धतीने घ्या, जगायचं असेल तर योग्य पद्धतीने घ्या. आमेन. देवाची इच्छा नाही की तुम्ही मरावं. कारण बायबल असं म्हणतं तुम्ही मरावं ही माझी इच्छा नाही, तुम्ही जगावं ही देवाची इच्छा आहे. आमेन. म्हणून योग्य प्रकारे घ्या. पश्चातापी अंतकरणाने घ्या. तुटलेल्या हृदयाने घ्या. अंतकरण तोडून देवाच्या चरणापाशी या आणि मग या मेजामध्ये या आणि मेजातून सहभागी व्हा. मी तुम्हाला सांगतो तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार. यावेळेस आपले डोळे झाकू, आपल्या अंतकरणाची तयारी आपण करू आणि यावेळेस देवाच्या पवित्र मेजाकडे आपण जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करा. आत्मपरीक्षण करा. स्वतःशी बघा की माझ्यामध्ये कोणत्या चुका आहेत ज्या देवाला न आवडणाऱ्या, अशी कोणती पाप आहेत जी देवाला न आवडणारी आहे, माझ्यामध्ये अशा कोणत्या अवगुण आहेत जे देवाला न आवडणाऱ्या आहेत. पश्चाताप करा प्रिय, पश्चाताप करा. आत्मपरीक्षण. माझ्या पापांची क्षमा कर प्रभू. माझ्या देवा आम्ही चुकणारे आहोत. तुझ्या विरोधात आम्ही पाप केलेलं आहे परमेश्वर पिता. पण प्रभूजी आज आम्ही तुटलेल्या अंतकरणाने तुझ्या चरणी येतो. पश्चातापी हृदयाने तुझ्या चरणी येतो परमेश्वर पिता. तू आमच्यावर दया कर. तू आमच्यावर दया कर. आमच्या पापांची क्षमा कर परमेश्वर पिता. आमच्यावर दया कर प्रभूजी. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद पिता. आम्ही वारंवार तुझ्या विरोधात पाप करतो देवा. आम्ही तुझ्या विरोधात वागतो परमेश्वर पिता. पण प्रभूजी आज तुझ्या मेजामध्ये येत असताना, तुझी भाकर खात असताना, तुझा देह खात असताना, तुझं रक्त सेवन करत असताना जी पवित्रता तुझ्या शरीरामध्ये आहे, जी पवित्रता तुझ्या रक्तामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये उतरू दे प्रभू. जेणेकरून आजचा प्रभू भोज आमच्यासाठी श्रापाचा नाही पण आशीर्वादाचं कारण होईल. असं होऊ दे परमेश्वर. धन्यवाद. धन्यवाद येशू. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है. तेरे यीशु मैंने शिफा पाई है. तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है. कोई चारा कर तुझ सा नहीं, कोई रहे पर तुझ सा नहीं, कोई चारा कर तुझ सा नहीं, कोई रहे पर तुझ सा नहीं. तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है. तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई. तेरे मार खाने से
मुझको रिहाई है। मैं हरदम यीशु की हमको सना गाऊं। मैं हरदम यीशु की हमको सना गाऊं। मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई है। मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई है। तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है। तेरे खून बहाने मिली मुझको रिहाई है। तूने वायदा पूरा कर दिया है। तूने पाक रूह से भर दिया है। तूने वायदा पूरा कर दिया है। तूने पाक रूह से भर दिया है। तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है। तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है। तेरे मार खाने से यीशु